उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना दरमहा 2000 पॉकेट मनी तर प्रस्ताव विचाराधीन आहे। चंद्रकांत पाटलांनी ही माहिती दिली। अशा प्रकारे आता ही एक नवी योजना येऊ शकते। उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना दरमहा 2000 पॉकेट मनी मिळू शकेल अशा प्रकारची ही योजना असेल आणि तसा प्रस्ताव विचाराधीन आहे असं चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली आहे। कमवा शिकाच्या धर्तीवर ही योजना राबवण्यात येणार आहे। कॉलेज विद्यापीठांमध्ये योजना राबवण्यात येणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। तर योजनेसाठी CSR फंडातून अधिक मदत घेतली जाईल असं पाटील यांनी म्हटलंय। तर मुलींचा आत्मविश्वास उंचावण्यात त्यामुळे मदत होईल। मुलांना व्यसन लागलं तर जबाबदारी घेणार का, या योजनेवरून मनसेचे नेते अमित ठाकरेंनी हा सवाल उपस्थित केलाय। उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना दरमहा 2000 रुपये पॉकेट मनी मिळवून देण्यासाठी शिक्षण विभागाचा हा प्रयत्न सुरू आहे आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना हा पॉकेट मनी म्हणून कमवा आणि शिका या धर्तीवर महिन्याला 2000 रुपये देण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा विचार सुरू आहे। पॉकेट मनी हे देणं हे आई वडिलांचं काम असतं। जर त्या 2000 मध्ये 2000 माझ्या मुलाला नसतील द्यायचे मला आणि सरकार देत असेल उगाच, तर जबाबदारी सरकार घेणार आहे का? काय दारू प्यायला लागली, सिगरेट प्यायला लागली, समजा काय नशा करायला लागली, तुम्ही जबाबदारी घेणार आहात? फुकट पैसे कसले वाटताय तुम्ही? कॉलेजची हालत पहिले नीट करा ना। कॉलेज लेवलला तुम्ही फुकट पैसे देताय। ज्या मुलांना आता अक्कल येते, जे मुलं तरुण आहेत त्यांना माहित नाही, त्यांना फुकट 2000 रुपये आल्यावर काय होईल? तुमची आता लाडकी बहीण गेली, आता लाडकी मुलगी आली, काय म्हणजे तुम्ही अट्रॅक्ट करायला किती फुकट पैसे वाटणार आहात? आणि जबाबदारी पण चंद्रकांत दादा पाटील घेणार आहेत का ते पहिलं सांगावं त्यांनी। वाट बघत आहे जनजी, हे काय संपूर्ण आयुष्य त्यांचं उद्ध्वस्त केलं, शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली आणि आता 2000 रुपये देऊन जनजीला फिरवण्याचं काम होत असेल तर जनजी एवढा सक्षम आहे, त्याची बुद्धी एवढी शार्प आहे की चोर कोण साव कोण हे त्याला कळत आहे।